हा तर मित्रांनो, हा आपला रूम होता आणि या रूम मध्ये आपण काल राहिलो होतो. बराचसा स्पेस आहे खाली. त्यांनी एक्स्ट्रा एक आपल्याला हे पण दिलं होतं, गादी पण दिली होती. आता आपण निघतोय, चेकआउट करतोय. सकाळी वाजलेत 8:30. चेकआउट करतोय. रात्री लेट झोपलो होतो, पण सकाळी पोरं बरोबर लवकर उठून आंघोळ वगैरे केले. चला निघूया, चला गणपती बाप्पा मोरया. नाही नाही, पुढे जाऊन राईट मारला की खाऊ गल्ली सुरू होईल आणि त्या खाऊ गल्लीमध्ये जाऊन आपण मस्त काही खाऊया. एवढे मोठे मोठे असे काय बोलतात त्याला, मेदू वडे वगैरे सगळ्या गोष्टी मिळतात. हे बघा बघा, समोर बघा, मस्त पैकी आपली खाऊ गल्ली आलेली आहे. 2 गोष्टी द्यायच्यात आपण मित्रांना, एक तर चार्जर आणि एका मित्राची असाइनमेंट. आपण 2 गोष्टी देऊया आपण. चला, सब आहे, पोहे, इडली, साबुदाणा, मेदूवडा. झणझणीत चटणी हवी. थांबा, अजून एक जण आहे, अजून एक गोष्ट आहे. बाकी पोरं आहेत का? आहेत रूम वरच. थँक्यू थँक्यू. ब्लॉगिंग काय फिरायला आले तुम्ही? हा, मी बोललो ना गेल्या वेळेला. हा यश आहे, हा विशाल, निलेश, यशवंत आणि सुनील, हे सगळे माझ्या सोबतच असतात. मी बोललो ना गेल्या वेळेला आलो तर एकदा मित्रांनाच घेऊन येणार आता पुणे फिरायला. असं आहे का? चालते चालते, फिरा मग. येस, थँक्यू. ओके रे. हा बाय. चला, झालं आपलं मेन काम झालं. आता इथून आपण कल्टी मारूया. डायरेक्ट आपण कॉफी प्यायची का? कॉफी पिऊन मग बाप्पाच्या दर्शनाला लागू. चला. हा, साईड बॅग राहू द्या, फक्त मोठ्या मोठ्या बॅगांचा विषय. मित्रांनो, पाठीमागे दगडूशेठ हलवाई मंदिर आहे आणि आपण दर्शन झालेलं आहे आपलं. ऍक्च्युली प्रॉब्लेम असा आहे की आतमध्ये कुठल्याच प्रकारचं फुटेज आणि फोटो अलाउड नाही. आम्ही गेल्या वेळेला जे आलो होतो तेव्हा बऱ्यापैकी आम्हाला फुटेज वगैरे मिळाले होते, पण आता या वेळेला काय फुटेज वगैरे आम्हाला काही मिळाले नाही. प्रयत्न करत होतो, पण जेवढी जास्त गर्दी असते तेवढी जास्त स्ट्रिक्टनेस असते इकडे. सो ऑब्व्हियसली त्यांचे रूल्स रेग्युलेशन्स आहेत की त्यांना व्हिडिओज आणि फोटोज लीक नाही करायचे. सो ते त्यांचे रेस्ट्रिक्शन्स पाळणार आहेत. हा, काय नाही, कॅमेरा आहे, ब्लॉगिंग चालू आहे. हे काय घेतलं ना तुम्हाला? कसे आहात तुम्ही? आम्ही मस्त आहोत. चला येतो. अक्कू म्हात्रे, आकाश म्हात्रे नाव आहे माझं, लाडाने अक्कू बोलतो. हा हा, युट्यूब. थँक्यू. नक्की, 100%. मित्रांनो, आपण आहोत कसबा पेठेतील जिजामाता उद्यानात. मित्रांनो, लाल महालाची स्थापना छत्रपती शिवाजी महाराज यांचे वडील शहाजीराजे भोसले यांनी 1630 मध्ये केली. छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपण याच महालात गेले. राजमाता जिजाऊ यांच्या बरोबर त्यांनी अनेक वर्ष इथे वास्तव्य केलं. सन 1666 मध्ये शिवाजी महाराजांनी याच महालात मुघल सरदार शाहिस्तेखानाची बोटे छाटली. कालांतराने मूळ महाल नष्ट झाला. पुणे महानगरपालिकेने 1988 साली मूळ महालाच्या रचनेनुसार त्याची प्रतिकृती पुन्हा उभी केली. चला मित्रांनो, लाल महालातून आपण निघालो आहोत. पुढे आता कसबा पेठ गणपती करूया. लाल महालामध्ये आल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी कळल्या, समजल्या. आपल्याला माहित नव्हतं की तिकडे आतमध्ये व्हिडिओग्राफी अलाउड नाहीये. काही व्हिडिओ काढले आपण, पण त्यांनी डिलीट करायला लावले. नो इश्यू, आपण फोटोज काढले आणि फोटोज मधून तुम्हाला एक्सप्लेन करण्याचा, कारण छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जेवढं तुम्हाला कळेल तेवढं खूप छान आहे. प्रत्येक भारतीयाला त्यांच्याबद्दल माहिती असणं खूप गरजेचं आहे. तर मित्रांनो, आपण पोहोचलो कसब्याच्या मानाच्या गणपतीला. इथे सुद्धा फोटोज व्हिडिओज अलाउड नाही आहे, तरी पण जमलं तर काढणार. मित्रांनो, आपण आलो आहोत तांबडी जोगेश्वरी देवीच्या दर्शनाला. तांबडी जोगेश्वरी ही दुर्गा देवीचे रूप असून ती पुण्यातील ग्रामदेवता म्हणून ओळखली जाते. हे मंदिर सुमारे 350 वर्षाहून अधिक जुने असून पुण्याच्या सर्वात जुन्या देवळांपैकी एक आहे. पेशवे देखील या देवीच्या दर्शनासाठी येत होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जेव्हा पुण्यात सोन्याचा नांगर फिरण्यात आला तेव्हा ही स्वयंभू मूर्ती सापडली अशी लोककथा आहे. देवीचे एक नाव योगेश्वरी असे आहे आणि ती ताम्रवर्णी म्हणजे तांबूस रंगाची असल्यामुळे तिला तांबडी जोगेश्वरी असे नाव मिळाले. गाजर कातण्या
मित्रांनो आता आपण इकडे जाणार आहोत या मंदिरात आणि हा मंदिर आहे एवढ्या लांब. चलो लेट्स गो बॉयज. दाखव नाही दिख रहा. दिका दिका कसला पाचशा मंदिर आहे रे. जवळ आहे ना. चला 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 जवळच आहे. काय ना आपण पोहोचूया मित्रांनो, टेन्शन नाही घ्या. चला गणपती बाप्पा मोरया. श्री देवेश्वर संस्था हे पर्वती व कोथरूड पुणे अंतर्गत पर्वती आहे. क्या है तर मित्रांनो आपण सुरुवात केली आहे चढाईची पर्वती मंदिराकडे. या मंदिराला 108 पायऱ्या आहेत. वा 108 पायऱ्या ठीक आहेत, पण एक पायरी नंतर दुसरी पायरी यायला 17 पावलं चालायला लागतात. ओके. आणि इथून मस्तपैकी असा निसर्ग दिसतोय. हाय 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 पुणे दिसतंय. पुणे कुठली एरिया आहे पुण्याची माहित नाही. तुम्हाला जर माहित असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो. विजिबल होते. आणि हे श्रीमंत थोरले नानासाहेब पेशवे आणि पाठीमागे संग्रहालय आहे हा. आणि त्या बाजूला विठ्ठल रखुमाई मंदिर आहे. मित्रांनो आपण इथे होतो जेव्हा आपण मंदिराकडे निघालो होतो आणि आता आपण हाय हाय काय सुंदर मुकडी दिसली लोकांची. आणि आपण फायनली मंदिराकडे पोहोचलोय. श्रीमंत नानासाहेब पेशवे स्थापित श्री देव देवेश्वर मंदिर. स्थापना 23 एप्रिल 1749. नदी मंडप. आणि हे ते मित्रांनो देव देवेश्वर मंदिर. इथे श्री सूर्यनारायण मंदिर आहे. शपथ निरूनी बघ लोटांगण घातलंय. बाप रे निरूनी काहीतरी मोठंच मागितलंय. तुला आम्ही खाऊ आणलंय खरंच. तुला हात लावून देशील. पहिले खाऊ दे. हा खाऊ तुला. दे पुरा दे. हा मस्त मस्त ना. खा शदलं खा शदलं खा. चला शंपा शंपा शंपा. चला येतो हा. मल्हार मल्हार किती आहेत तुमच्याकडे गाई. 5 रोज आणता चरायला. अरे मल्हार. फायनली मित्रांनो आपण खाली आलो आणि आता एका हॉटेलमध्ये व्हेज हॉटेल आहे. थाळी मागवली मस्तपैकी. थाळी खाऊन घेऊया. थाळी पण 2 प्रकारचे मागवले. पनीर थाळी मागवली, 3 पनीर थाळी आणि 2 शेव थाळी असं मागवले. बघूया कसं काय. वरण आलंय, पनीर थाळी पनीर भाजी आली आहे, वरण आले, चपात्या आल्यात आणि शेव आली. शेव सोबत हे पण आहे क्रिस्पी समोसा पापड. डोळे बघ मित्रांनो. आता कल्टी मारतोय आपण लगेच आता स्टेशनला निघणार आहोत. सो आता महाराजो मागवली आपण, म्हणजे ओला मागवली आहे. सो आपण तिकडेच चाललोय.
चला लेट्स पोडे. हा चला मित्रांनो, आता आपण आलो स्टेशनवरती. वाजलेत 2:30 आणि स्टेशनवरती आता थांबून काय फायदा नाही. जी ट्रेन येणार आहे ती येणार आहे संध्याकाळी 7:30 वाजता. मग काय थेट आम्ही पोहोचलो मूवी थिएटरमध्ये, जिथे रिलीज झाला होता 120 बहादूर मूवी. मित्रांनो, आपण स्टेशनला पोहोचलो आहोत. ट्रेन जी आहे ती बरोबर टायमावरती आली आहे. ट्रेनमध्ये बसलो. मेन मुद्दा आहे की जेव्हा ट्रेन इनिशियल स्टॉपला नसते, म्हणजे मागच्या स्टॉपमधून पुढच्या स्टॉपला येते ना, तेव्हा पब्लिकला घेऊन येते आणि त्यावेळेला खूप गर्दी असते. त्यामध्ये आपण जागा जमा करणं, जागा आपली मिळवणं हे खूप कठीण असतं. फायनली आपल्याला जागा भेटली असती. कन्फर्म सीट आहे, आपली सीट मिळाली आहे आणि आपण ट्रेनमध्ये बसलो आहोत. तर मित्रांनो, ब्लॉगला करूया एंड. तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या अशा छान ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या.